थोडं जवळ घ्या, जवळ घ्या, जवळ घ्या. सरोज साहेब थोडं जवळ घ्या. हां बस ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सरोज सर तुम्ही येता रोल करे. हां रोल एक मिनिट करा करा आराम. लिंक येऊ द्या ऑफिसला. तुम्ही विचारणार आहे की रोल रोल रेडी आहे सगळे. हा तुम्ही सुरू करा. काय बैठक झालं मग आम्ही विचारतो बैठकीत. नाही, आज सोलापूरला स्वराज्याचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो आणि परवाच माझं मनोज जरांगेंची तब्येत बिघडली असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलणंसुद्धा माझं झालं होतं, पण भेट झाली नव्हती. आणि या निमित्ताने मला असं वाटलं की आपण इथं भेट देऊ. आणि भेट देत असताना काही नुसती भेट होत नाही ना केव्हा, ती राजकीय चर्चा होणारच थोडीशी. आणि म्हणून ती राजकीय चर्चा झाली असं काही नाकारता येणार नाही. पण एकंदरीत प्रामुख्याने मला मनोज जरांगेंचं कौतुक करायचं होतं की एक सामान्य मुलगासुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो. हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती, राजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती. तर मलाही वाटलं की आपण सुद्धा मनोज जरांगेंना आज नाही, मी मनोज जरांगे पाटलांना ह्या 10-12 वर्षापासून ओळखतो. ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात, त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनांना भेट दिली होती. म्हणजे मला सांगायला सुद्धा काही हरकत नाही, अंतरवालीला ज्यावेळी जी घटना घडली किंवा फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला आहे. मग हॉस्पिटल असेल असं अनेक ठिकाणी मी त्यांना भेटायला, मला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते. आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा ह्या आज झाल्या. तेही मनमोकळेपण मनापासून बोलले. आज तिथं गर्दीसुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता, मलाही थोडा आज वेळ होता म्हणून चांगली चर्चा झाली. आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि मला अभिमान वाटला की एक गरीब मराठा समाजातला एक मुलगा, एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो. आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे, हे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आज इथं आलो. राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्यावर कसं काय करता येते का, हे करता येते का. तर त्याच्यावर ठीक आहे, आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं चालणार ना, म्हणून ते तो विषय नाही आहे. पण एकंदरीत मन मोकळे मनाने चर्चा झाली. मनोज जरांगे पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. जर तब्येतीची काळजी घ्यायला त्यांना सांगितले मी. म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत. म्हणजे पाणी प्यायचं नाही, टाईमशीर जेवायचं नाही, जिन्यावरनं चालत जाताना म्हणजे हात थरथरतात, पाय थरथरतात, हे काय बरोबर नाही ना. म्हणजे मला वाटतं एकांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते, त्यावेळी सुद्धा मी त्यांना रागवलं होतं. हां, आत्ताही मी रागवलं त्यांना हक्काने, हे चालणार नाही. त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलं की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना स्वतः सांगितले तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे. आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो. आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढं ते तब्येतीची काळजी घेणार. साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली, हे मला नाही आवडलं. हे नाही, बरोबर नाही आहे. छत्रपती या घराण्यातल्या व्यक्तीकडे म्हणजे त्यांच्याकडे जे मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडेल हे मला कदापि ते पटणार नाही, चालणार नाही. म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने, छत्रपती घराण्यातल्या व्यक्ती या नात्याने, की असं नाही चालणार, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली. विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं, तुमची तयारी सुरू आहे, याबाबत काही चर्चा झाली नाही? विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे. आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे. काही उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं. आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही,
हे खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांची इथे कुठेतरी सरकार नाही, हे बघा, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे. त्यांची अनेक मिटिंग झालेले आहेत. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, हां, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं? जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते 2दा उडलेले आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी, सगळ्या त्यांच्या आठवणी असेल, माझ्या आठवणी असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत. ना नुसतं आम्ही आमच्या बायोडेटामध्ये काय लिहितो, शेतकरी, तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी. बरं, हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं आहे, शेतकऱ्यांचं मुलं आहे. म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचती आहे, माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा, छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगलं एक 2 तास चांगलं निवांत बसलो. म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं. एक पिक्चर चांगला निघाला आमचा. पिक्चर चांगला, आम्ही एकमेकाशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू. विधानसभेत चालेल का पिक्चर? हां, विधानसभेत चालेल. आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागलाय. मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाहीत ना. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे. पण तुम्ही जर म्हटलं तर आत्ताच भूमिका जाहीर करा, असं होऊच शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं, हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार. अनेक गोष्टी तिला लागून, तिला काही एका मिनिटात झालं असं होत नाही. आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं. काही प्रस्ताव दिला असं आहे की नाही, प्रस्ताव काही दिला नाही. आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो? जो आपला नाही येतो आपलाच आहे, तर कशाला प्रस्ताव द्यायचा? आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात, हो, तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे. पुन्हा तुम्ही तुम्हाला 2 पक्षात नाही, वडील तुम्ही विरुद्ध मिक्स अशा करू पद्धतीची नका. लढाई होईल. नाही, तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. हां, छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतं इथं. पण माझे वडील आल्यामुळे माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हेही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हां, आणि मी म्हणजे काय म्हणता, समाधानी जे काय मी केलं. आता हे 2 वेगळ्या भूमिका आहेत. हां, हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल, मी असेल, आणि मला वाटते मलासुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असायचं ही का? भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात असं कुठली? म्हणतो. त्यासाठीच बाहेर पडलो ना मी. म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात नाही, वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही? त्यांचा पक्ष वेगळा. नाही, त्यांचा पक्ष असेल ना वेगळा. हां, त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे. भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार? मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रभर. ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतं. कोणाच्या वेळ राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात 2 पक्षाची किंवा 2 व्यक्तीच्या. हो, आता पुढे बसायचं कधी ठरलंय का? आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत त्यांनी सांगितलं ना 29 तारीख. 29 तारीख त्यांची आहे, आमची नाही तारीख, ती त्यांची आहे. हां, मला तारीख नेऊन आलो मी. हां, आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. हां, माझा अधिकार बघतो. आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपती घराण्याच्या व्यक्तीशिवाय. तुम्ही नशीबवान आहात कारण की ते बंद दारावर कुणाशीच चर्चा करत नाही, आपल्याशीच केली आहे. नाही, मी नशीबवान नाही आहे. हां, ते घराणं एवढं मोठं आहे, तो घराण्याला सन्मान देतात ते. हां,
त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे, ते घराणं मोठं आहे, म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला सार्थ अभिमान आहे, ते माझा त्या घरात माझा जन्म झाला आहे, एवढंच ते जुळते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार आहे, त्याची तर निश्चित आहे, मात्र किती जागा लढवणार आहे नाही, अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे. हां, जायचं विधानसभेत हे निश्चित आहे. आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल त्यावेळी मी सांगेन. बरं, तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत, मात्र जे त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे, मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. मग ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे, पूर्वीच आरक्षण हे मिळायला पाहिजे होतं. 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला, पण आज का मिळत नाही? आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण, आम्ही दिलंय म्हणतात. हां, विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सत्तेतले सुद्धा म्हणतात. पण हे टिकणार का, ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय? आणखी नाही, सगळे चांगले लोक येतील ना. अनेक ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन व्हायचं राहिलं आहे. खतखत आहेच ती, ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन. आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं? हां, अजून ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहेत. हां, मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो. हां, आणि म्हणून त्यांना संघर्ष शोधा सगळे म्हणतात. हां, आज पण कोणी केलं का एवढं आमरण उपोषण कोणासाठी? त्यांनी केलेलं आहे. मी सुद्धा 4 दिवस केले, मला माहिती आहे किती त्रास होतो. मुंबईत 4 दिवस त्रास झाला, मला 5वा दिवस वाटलं बाबा मटण केव्हा जाऊन खाऊ. हां, आता ते ठीक आहे, मी त्या घरात जन्म झाला म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी जरा हे आहे. पण तो माणूस तर तसा नाही. ही व्यक्ती म्हणजे 17 दिवस आमरण उपोषण करते, ह्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे ना. आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो. सरकारनं त्यांनी 1 महिना वेळ दिला होता. शंभूराज देसाई त्यावेळेस म्हणले अधिवेशन चालू होतं, नंतर पुन्हा 1 महिना वेळ वाढून दिला, पुन्हा मध्ये इलेक्शन चालू होतं. अजूनही कुठली चर्चा झाली नाही. आज जरांगे पाटलांनी खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. सरकार कुठेही काम करायला तयार नाही. जरांगे पाटील खंबीर आहेत ह्यावर बोलायला, मला काही बोलायची काही गरज नाही. हां, आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा, कसं आंदोलन न्यायचं, कुठंपर्यंत न्यायचं, हां, कसं सरकारला प्रश्न विचारायचे, एकदम तालमीत तयार झालेलं पैलवान आहे आता. शेवटचा राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडीची जी केली, त्यांनी अनेक पक्षांशी चर्चा सुरू केली. तुम्हाला काही असा प्रस्ताव आलाय तिसऱ्या आघाडी? राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहेत. ते आमची भेट होईल, अजून काही भेट झाली नाही या संदर्भात. बोलले राजेसाहेब बोलल्यावर नाही बोलायला पाहिजे मी आता. काय म्हणलं? वेपन लेपन निवेदन करा. सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये, काय काय नाही, कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली? राजेसाहेब विचारपूस करायला आले तब्येतीची. ते म्हणले तसे थोडेफार चर्चा तर झालीच. तर आता आम्हाला 29 तारखेला त्या भूमिकेत जायचंच म्हणल्याच्यानंतर चर्चा तर झालीच त्यात काही नाही. पण राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार हा विषय. बस, बाकीची काही चर्चा नाही जास्तीची. काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की का एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे, का विधानसभेत त्यांची मागणी एकच आहे. लयच बेकार माणूस आहे तुम्ही, उकरून काढीतानाच. आहे पण थोडं शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात, तू समाजकारणात कसा कसं सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात. जाणकारची टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिली. आता काय बोलायचं काय नाही करायचं हे 2 भाग वेगळे आहेत. आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे. त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात. इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चढता येत. म्हणून हे जर 29 तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्यात सगळ्या जाती धर्म आले. इथं कोणी एक नाही, मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले.
कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार. आता समीकरणं बघतोय कसं कसं चाललंय, कसं कसं होतं आहे. 29 तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे. कारण मला मालक समाज आहे ना, मला 29ला समाजाचा विचार घ्यायचा आहे. मालकाला विचारून ठरवायचं आहे सगळं की काय करायचं आहे, पुढं जायचं आहे की नाही जायचं. 29ला क्लिअर होईल. तुमचे काही विचार तर जुळले असतील ना की आपण ह्या मुद्द्यांवर 2 मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजेसाहेबच म्हणून नाही तर मग सगळ्या संगत जुळतील. राजगादीशी का जुळू नाही. विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मातले यावेळेस उठाव करायचं म्हणताय. देणारं बनायचं सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्याच जाती धर्मातल्या गोरगरिबांची. बरं का होऊ नये बरं? का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती कायम आहे का? असं कायद्यात घटनेत असं लिहिलं आहे का गरिबांनी जायचं नाही, शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही, नोकरदार वर्गाने जायचं नाही, ट्रकवरच्या एसटीवरच्या ड्रायव्हरनं तिथं जायचं नाही, हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही, शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही. असं काय आहे का? कोणी पण जाऊ शकतो ना. बाबा आमची 75 वर्षात लाटच नाही आली. लाट कोणाची तरी आली, या नेत्याची आली, त्या नेत्याची आली, त्या पक्षाची आली. गरिबाची लाट आली ना. गरिबाची लाट आली तरी तेच आणि त्यांची लाट आली तरी तेच. का जाऊ नये? गरिबाच्या याच्यात, शेतकऱ्यांच्या याच्यात, सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाही आहेत. ते चालू शकत नाहीत काय? चालू शकतात ना. जाऊ द्या एकदा. फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली, गरिबांना देणारं बनायचं असलं, शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले, गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे. सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता. राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्याचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कशावर हा प्रश्न आहे. समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन 100% होऊ शकतं. तेच 29 ऑगस्टला आम्हाला ठरवायचं आहे. पण बघतोय आम्ही 29पर्यंत समीकरणं कसे जुळत आहेत. कारण समीकरणं जुळल्याशिवाय आपण गोरगरीब समाजाला न्याय देऊ शकत. धन्यवाद.